सातारा येथे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। एखाद्या गोष्टीची आपण ज्यावेळी सुरुवात करतो तर त्याचा शेवट काय होणार किंवा ती गोष्ट कुठपर्यंत जाणार याची कल्पना कुणालाच नसते। आपण आज भेटणार आहोत अशा व्यक्तीला ज्यांची सुरुवात ही शून्यातूनच झालेली आहे, ज्यांनी बैलगाडा शर्यत हे क्षेत्र 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं, ज्यांना मुलाखतीचा बादशाह म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ज्यांनी अनेकांचं आयुष्य अनेकांचा प्रवास आपल्यापुढे उलगडून दाखवला, प्रत्येकाचं बैलगाड्यामधल्या अनेकांच्या बैलगाडा क्षेत्रातील अनेकांच्या मुलाखती ज्यांनी घेतल्या आणि सर्वांच्या पुढे त्यांचा प्रवास ठेवला, असे सँडी यादव यांना। आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्यांच्या वेगळ्या प्रवासाबद्दल। धन्यवाद ताई, एवढं चांगलं तुम्ही इंट्रोड्यूस केलं। मला कधी एवढ्या चांगल्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलं नव्हतं, तर तुमचं धन्यवाद। इथं आला त्याबद्दल तुमचा आभार आहे। थँक्यू दादा। दादा पहिल्यांदा तर तुम्हाला तर प्रत्येक म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ बघतो त्यावेळी सँडी यादव या नावानंच ओळखलं जातं, तर दादा पहिल्यांदा तर तुमचं नाव गाव याबद्दल सांगा। माझं मूळ गाव शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येत आहे आणि नाव संदीप नामदेव यादव। पण मी मुंबईला होतो शिक्षणासाठी झेवियर्स कम्युनिकेशनला, तर तिथं थोडं असे इंग्लिश प्रधान सगळी मुलं होते। संदीपचं सँडी झालं आणि यूट्यूबला त्यावेळेस नुकतंच यूट्यूब आलेलं होतं, मग त्यावेळेस सँडी आणि यादव असं एक नाव टाकलं। मग ती परत आजपर्यंत बदललं नाही, परत ती सँडी 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 आता सगळी। मला फक्त घरची लोक संदीप म्हणतात, बाकी सगळी सँडीच म्हणतात। माझी भावाची मुलं बी सँडी दादा, सँडी काका असंच बोलतात। बरोबर दादा, मला अजून एक प्रश्न नेहमी पडतो ज्यावेळी तुमचा व्हिडिओ प्रत्येकजण बघत असतो किंवा आम्ही ज्यावेळी बघत असतो, तर तुम्ही आता यूट्यूबचे क्षेत्र, आपण गावाकडचं, एवढं टेक्नॉलॉजीची माहिती नसते, ह्या क्षेत्रात कसं जायचं याबद्दल पण माहिती नसते, मग असं असताना यूट्यूबकडे वळण्याचं काय सुरुवात कशी झाली किंवा प्रवास कसा सुरू झाला? तुम्हाला सांगितलं आता, मी ज्यावेळेस मुंबईला जर्नलिझम करायला गेलो होतो, फिल्म मेकिंग जर्नलिझम, त्यावेळेस आपले विषय मांडायचे होते। पण आपले विषय कुठले? मी लहानपण कळवायत गेलो तर मला वाटलं की आपले विषय कुठले, की आपलं कल्चर आहे। म्हणजे मी लहानपणी तमाशा बघितलाय, पाठीमागं राहून बैलगाड्या शर्यती बघितलेत, कुस्त्या बघितलेत, तर ही कल्चर आहे आपलं। मग जर्नलिझमला काय काय प्रोजेक्ट असतात, मग त्यावेळेस त्या प्रोजेक्टला एक रेसिंग बुल लक्षा म्हणून मी एक डॉक्युमेंटरी बनवली होती बैलगाड्याच्या शर्यती, ती खूपच हिट झाली। त्याच्यानंतर परत जर्नलिझम झालं, एका प्रसिद्ध जी वाहिनी आहे तिथं मी क्राईम रिपोर्टर म्हणून लागलो। क्राईम रिपोर्टिंग म्हणून एक साधारण 8-9 महिने काम केलं। क्राईम रिपोर्टिंग म्हणलं की रात्रीच्या नाईट शिफ्ट सगळ्या, आणि असं वाटायचं की आपण सगळं काम करतो पण आपलं कल्चर कुठं आहे, आपल्या गोष्टीच नाहीत। आणि काय काय लोकांना वाटतं की मुंबईत राहून सगळं जग कळलं, नाही आहे। खूप ग्रामीण भागात अतिशय वेगवेगळ्या गोष्टी असतात। तिथून मग रिझाईन केलं आणि काय काय प्रोजेक्ट होते माझ्याकडे, ते यूट्यूबला टाकले आणि ते खूप ह्यूज झाले। त्यातला ते एक रेसिंग बुल लक्षा, त्यानं मला वाटतं इंडियात 2 का 3 नंबरला ट्रेंडिंग त्यावेळेस पडलेली ती डॉक्युमेंटरी। साधारण 2 ते 3 दिवसात काहीतरी 37 ते 38 लाख व्ह्यूअरशिप आलेली। ते खूपच म्हणजे त्यावेळेस नवीन होतं की बैल असा पळतो, सगळ्या गोष्टी। पण तिथून हा प्रवास चालू झाला, आजपर्यंत चालू आहे। खूपच छान दादा, म्हणजे तुम्ही जर्नलिझम केलेलं आहे। जर्नलिझम म्हटलं की मित्रांनो, एक पत्रकार ज्यावेळी आपण डोळ्यासमोर आणतो ते म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांचा आवाज बनण्याचं काम पत्रकार करत असतो। आणि तुम्ही केलेलं आहे ना? हो। अरे वा, मग चांगलं आहे। दादांचं ऐकल्यावर अजून अभिमान वाटला त्यांच्याविषयी की ते एक पत्रकार म्हणून ते आहेत आणि त्यांनी खूप चांगले चांगले असे इंटरव्ह्यूज पण घेतलेले आहेत। दादा, मला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ तुमचे कसे असायचे? कारण बैलगाडा शर्यती दाखवते तुम्ही, मुलाखती घेता, हा रांगडा विषय, महाराष्ट्रातील परंपरेचा अभिमान असणारे हे क्षेत्र आहे, बरोबर। मग ते सुरुवातीपासूनच होतं का पहिले सुरुवातीला वेगळे व्हिडिओ असायचे? मी तुम्हाला सांगितलं ना, ते प्रोजेक्ट केला रेसिंग बुल, त्यावेळी त्याच्यानंतर सगळं सोडून माध्यम आलो, मांडायचं काय, मग म्हटलं सगळं विषय मांडू। मग त्याच्यानंतर कुस्ती घेतला विषय, कुस्तीचं, आणि मी काय करायचो, अशी सिरीज घ्यायचो कुस्तीतले सगळे पैलू। म्हणजे अगदी कुठलं एक कुटुंब आहे कुस्तीतील की ते जवळजवळ त्यांच्या घरात 21 कुटुंब आहेत, मग साताऱ्यातील 16 कुटुंबे आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी कोण झालं, समालोचक कोण आहे कुस्तीमधलं, शंकरांना पुजारी, मग त्यांचं वाक्यही फेमस आहे बघा, खूप ठिकाणी फिरतं, घरात एक तरी पैलवान असावा, हात उचलायला नाही, वरचा मारलेला हात वरच्यावर थांबवण्यासाठी, ती माझ्या मुलाखतीतलं वाक्य। परत भरपूर राहुलजी आवारे DYSP, त्याच्यानंतर किरण भगतजी
उपमहाराष्ट्र केसरी झाले होते त्याच्यानंतर मी ठरवलं डॉक्युमेंटरी आपल्याला बनवायची. मी डॉक्युमेंटरी वगैरे घ्यायचो मुलाखत. तर ती मला का त्यांची मुलाखत घ्यावी वाटली, मी बघायचो आपल्या भागात बॅनर वगैरे लावलेले पैलवान. म्हणलं ऍक्च्युली पैलवान कसा असतो हे दाखवण्यासाठी मग तालमीत गेलो काका पवार यांच्या. मग त्याच्यानंतर सगळं दाखवलं. अशा विषय घेत अनेक विषय घेत गेलो. शेतीचा विषय झालं, बैलगाड्या, त्याच्यानंतर उद्योगशीलता, IPS, म्हणजे भरपूर ठेवलं नाही. आणि दादा तुम्ही म्हणायला आता तुमचं जर्नलिझम झाले तर बरेच जण आता मी पण केले, मला पण माहिती आहे, आपण एक करत असताना आपल्या डोक्यात असतं की आता हे पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी जर्नलिस्ट किंवा रिपोर्टर म्हणून काम करायचं. मग तुमच्याही डोक्यात असं होतं का जॉब म्हणून करायचं? होतं, मी जॉब म्हणून केलेलं आहे. मी तेच सांगतोय, मी नाईट शिफ्ट केलेलं आहे आणि मोस्टली हिंदी मीडियमला केलेलं आहे. माझं हिंदी बी त्यावेळेस वेगळं झालेलं जर्नलिझम केल्यामुळं. पण काय होतं, आपलं कल्चर मांडायचं होतं. मी फिल्म मेकिंग मी मधल्या काळात शिकलेलो. फिल्म ज्यावेळेस बघायचो, म्हणजे अगदी तुम्ही इराणी फिल्म वगैरे मी बघायचो. माजिदी यांच्या चंद्र ऑफ हेवन वगैरे सगळ्या गोष्टी ह्याची फिल्म बघितलेल्या. तर मी एकदा मुंबईच्या फिल्म फेस्टिवलला गेलो होतो. तर त्यावेळेस मला एक मोठे फिल्म मेकर भेटले आणि त्यांनी सांगितलं प्रेझेंट युअर कल्चर. म्हणलं ही माझं तर कल्चर नाही की क्राईम रिपोर्टिंग. आणि क्राईम रिपोर्टिंगमध्ये आपल्याला वाटतं फक्त क्राईम नाही, एखादं ॲक्सिडेंट झाला किंवा एखादं वाईट कृत्य झालं, आग लागली, हे सगळं कव्हर करण्यात येतं. आणि हे सगळं निगेटिव्ह येतं. जसं तुम्ही म्हणला की मग आता कशा पद्धतीनं काय गोष्टी विषय काय घ्यायचं, तो प्रश्न पडलेला आहे का नाही. आपलं कल्चर मांडणं, आपण मातीशी जोडलेलं आहे. मी लहानपण कशात जगलोय हे मला सारखं आठवायचं की माझी आवड बैलगाड्या आहे, कुस्त्या आहेत, तमाशा आहेत, IPS अधिकारी, सगळ्या गोष्टी आहेत, शेती आहे, ही माझं विषय आहेत. मग तिथनं मांडायला सुरुवात केली. मुळात विषय तुम्ही म्हणला का नाही की कसं सुचलं, मातीतले विषय मांडण्याची आपण म्हणू एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि तो प्लॅटफॉर्म यूट्यूबनं दिला आणि ती मांडत आहे, अजून बी मांडतोय. खरंच दादा खूप म्हणजे दादांनी छान असं उत्तर दिलं की त्यांना आपल्या मातीची जी परंपरा आहे, माती ज्या लहानाचं मोठं झालं दादा ते त्यांना दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी यूट्यूबचं एक मीडियम वापरलं आणि त्याच्या थ्रू त्यांनी अनेक कंटेंट आपल्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचवले. आणि दादांचे व्हिडिओ ज्यावेळी बघतो त्यावेळी असं आमची कुठलीच अशी चूक नसते, बारीक बारीक गोष्टी दादा तुम्ही कव्हर करता. कसं ह्याचे अहो तुम्हाला मी सांगतो, एडिटिंगला बसलो का नाही तर 30-40 वेळात एडिटिंग होतं. ज्यावेळेस मी पॉडकास्ट वगैरे घेतो तर त्यातलं काय, आणि सगळ्यात यूट्यूबवर काय जी झालेली कुणी बांधलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं दरवेळेस वेगळं काय करता येईल ते खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही जसं म्हणलं की कसं काय करतो, ती दरवेळेस मला वेगळं म्हणजे तो स्वतःशी संघर्ष असतो. कुठल्याही आर्टिस्ट असेल किंवा पत्रकार असेल किंवा काय, तो आतला संघर्ष असतो की दरवेळेस वेगळं काय करायचं. मग त्यातून होतं, तुम्ही म्हणताय तसं चुका असतात चुका, पण त्या रिपिटिव्ह नसतात. एकदा केलं की त्याच्यानंतर ती चूक न होण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे आता एडिटिंगला बसलो तर मी माझ्या एखादी कलाकृती मुलाखत तर तिच्या प्रेमात कधीच नसतो. मी त्याचा विरोधक लय असतो की ही चुकलं, असं बोलायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं. त्यामुळे ती करत गोष्टी झाल्या. बरोबर आहे. म्हणजे एखादी गोष्ट करत असताना दादा सांगतात की नेहमी मी चुका शोधत असतो की मी अजून चांगलं कशा पद्धतीने करेन. आपण दादांचे प्रत्येक व्हिडिओ बघतो त्यावेळी वाटतं परफेक्टच, याच्यापेक्षा अजून व्हिडिओ म्हणजे चांगला नाहीच होऊ शकत. दादामध्ये मी त्याच्यामध्ये शोधतो चुका आणि अजून चांगला कसा करता येईल ह्याचा विचार करतो. ही गोष्ट दादांच्याकडून शिकण्यासारखी आहे. दादा अजून मला विचारायचं आहे की तुम्ही हे करत होता किंवा युट्यूबचं करत होता त्यावेळी तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला कसा सपोर्ट होता? 100%. आणि चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आत्ता मुलाखत घेताय तर तुमची फॅमिली ती सपोर्टिव्ह असते, त्यामुळे तुम्ही आत्ता मुलाखत घेताय. सेम माझं आहे. माझे कुटुंबातील सगळे आई वडील असतील, लग्न झालेलं आत्ता कन्या असेल, ही सगळी लोक एक आपण म्हणू पाठीमागं असतात. म्हणजे प्रेरणा नाही म्हणत, पण आपण म्हणू बॅकबोन. एखादी बिल्डिंग जर असतं तर ती खाली जो पूर्ण एक आपण म्हणू साचा आहे, खाली जी मांडणी चांगली असेल तर बिल्डिंग वरती चांगली होते. त्याच पद्धतीने जो समजा मी उभं राहतोय, मला मागं बघावं लागत नाही की फॅमिलीत काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे. कारण फॅमिली तेवढं म्हणते तू कर. आपल्या ग्रामीण भागात तुम्हाला आर्थिक सपोर्ट नाही कोण देणार, किंवा तुम्हाला असं नाही म्हणणार की तू कर, तुला आम्ही एखादं सहकार्य करतो. सहकार्य म्हणजे इन द सेन्स की एखादा मुलगा पाठवतो ओळखीचा, ते कधीच होत नाही. आपला ग्रामीण भागातला सपोर्ट असा असतो, काही न बोलणं
हाच सपोर्ट आहे आपल्याला. एखादं काम करतोय तर त्याला काही न बोलणं हाच आपला सपोर्ट असतो. बरोबर त्या पद्धतीनं फॅमिली म्हणजे फॅमिलीमुळे व्हिडिओ बनतात. आणि मी जसं म्हणलं की तक्रारी येते असते फॅमिलीची की वेळ भेटत बरोबर. नाही, तुम्ही कामाच्या प्रती वाहिलेला असता. हम्म. तर मी उदाहरण देतो काय काय. हा. हेच चार्ली चॅप्लिन यांच्या बाबतीत झालेलं आहे, हेच पु ल देशपांडांच्या बाबतीत झालेलं आहे. हा. एखादं कलाकाराचं जीवन असतं ना, त्याच्याबरोबर जे कुटुंब असतं ना, हा. थोडंसं म्हणजे त्यांच्या ज्या रिलेटेड गोष्टी आहेत का नाही ज्या फॅमिलीच्या, त्या गमवाव्या लागतात. आणि त्याची शिकायत प्रत्येक जे महान कलाकार झाले, आपण तर खूप छोटा आहे, पण महान कलाकार झाले त्यांच्या फॅमिलीच्या नशिबी ती आलं की वेळ देऊ, तो जो वेळ आहे का नाही ते देऊ शकले नाहीत. ही गोष्ट आहे, पण फॅमिलीमुळे मी आत्ता हित आहे असं म्हणू शकतो. खरंच दादा, ज्यावेळी दादा असं सांगतात त्यावेळी मला आठवतं की ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट करत असतो त्यावेळी भले तुम्ही आर्थिकदृष्ट्या मदत नका करू, पण एक कौतुकाची थाप असते, ती आपल्या पाठीवर पडली तर चालायला मजा येते, संघर्ष करायला हा. मजा आणि येते. म्हणजे मी काय म्हणतो, काही न बोलणं म्हणजे एक प्रकार सपोर्टच आहे ना. होय. अशी किती लोक आहेत की आवडीचे काम करू देतात घरची, बरोबर. नाही देत तर घरची काही नाही, तू करतोय ना. पण हा, ही बी महत्वाचं आहे, हा. तुम्ही ज्यावेळेस करताय काम त्यावेळेस ते काम पोचतंय का, एक स्वतःचं मूल्यमापन बी केलं पाहिजे. बरोबर. नाही तर घरची काय म्हणत नाही म्हणून आपण काम करत गेलो त्यातून व्यवस्थित एस्टॅब्लिश होत नाही, त्यातून रिॲक्शन चांगली भेटत नाही प्रेक्षकांचं. आपण नाही ठरवलं पाहिजे की लय भारी काम आहे, काही चार लोकांनी तरी म्हणलं पाहिजे की तू बरं करतोय. बरोबर आहे. तर घरच्यांना तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवा, हा, तुम्ही हे सिद्ध महत्त्वाचं करून असतं. दाखवा की मी चांगलं काम करतोय. तुम्हाला सांगेन, मी ह्या दरम्यानच मी एका ठिकाणी MPSC मधून जॉबला लागलो होतो, क्लास 2 अधिकारी होतो. अरे वा. तर ती मी सोडण्याचा निर्णय घेतला. बरं, सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस घरी असं झालं, अरे एवढा चांगला जॉब सोडतोय. काय काहींचं स्वप्न असतं, काय काहींचं स्वप्न असतं जॉब करणं, क्लास 2 अधिकारी वगैरे सगळ्या गोष्टी. तिथं तुम्हाला गेलं ऑफिसला साहेब साहेब म्हणत असतात, ती डोक्यात हवा जाते. हा. पण मला कळलेलं हे तात्पुरतं आहे, मला जे आवडीचं काम आहे तेच करणार. मी आता करिअरचा ग्राफ पाहिला का नाही, मी नेहमी सांगतो आणि मी एका ठिकाणी माझ्या स्टुडिओत बी लावून ठेवलेलं आहे वाक्य, हा. कुठलाच जगातला निर्णय चुकीचा नसतो, हा. बरोबर करण्याची तुमच्यात धमक पाहिजे. खूप तुमच्यात धमक आहे का, तर आहे. मग ते आपण जे घेतलेला निर्णय ती सगळं चुकीचं ठरवत गेलो. म्हणजे काय माहिती आहे का, घेतलेला निर्णय म्हणजे कसं, हा कुठं बाबा नोकरी करायची, हा. कुठेही करायची, ते सोडून दिलं. आणि आज जर थोडंफार सक्सेस आले असेल तर ती म्हणजे जे घेतलेले निर्णय ते बरोबर केलं, चुकीचं म्हणण्यापेक्षा बरोबर केलं असं आपण म्हणू शकतो. बरोबर दादा. 0 सबस्क्रायबर ते 1 मिलियन सबस्क्रायबर हा प्रवास, ही गोष्ट सहसाध्य नक्कीच नाही आहे. दादा जरी म्हणत असले तरी पण ही गोष्ट म्हणजे एक सबस्क्रायबरसाठी यूट्यूबरला माहिती असतं की एका सबस्क्रायबरसाठी किती कष्ट घ्यावे लागतात, कसा कंटेंट पोहोचवावा लागतो. असं असताना देखील दादाने एवढा यशाचा टप्पाच म्हणावा लागेल एवढा गाठला. या टप्प्याबद्दल दादा काय सांगाल? खरंच म्हणजे मी कधी कधी विचार करतो, मी परवा दिवशी मला एकाचा कॉल आला शुभेच्छांचा की 10 लाख सबस्क्रायबर झालेत. म्हटलं 10 लाख म्हणजे मी थोडं विचार, 10 लाख लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आणि तुम्हाला लाईक करतायत. हा, तर ते खूप जबाबदारीचं काम असतं. पण तुम्हाला सांगू का, हा आकडा आहे, हा फक्त आकडा आहे, पुन्हा काम आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, मला पुन्हा तोच प्रश्न आहे की पुढं काय करायचे. बरोबर. मला उद्या परत वेगळं काहीतरी मांडायचे, एडिट करायचे. मी पाठीमागच्या एका मुलाखतीत म्हणलो होतो, जोपर्यंत ती अस्वस्थता आहे की मला पुढं काय करायचे, बरोबर. तोपर्यंत काम चांगलं होत राहणार. आणि तुम्ही म्हणताय का नाही की कामाच्या बाबतीत कसे झाले, ते काम करत राहावा हो, कधी ना कधी यश भेटतच. एक म्हणजे ती म्हणते का नाही, एक दिवस ते तुम्हाला यश भेटतं, फक्त ती आपण म्हणतो हा, ते जर छनी असेल तर छनीनं ते घाव टाकले जातात 1 2 3 4 5 6 7 8 वर्ष 10 वर्ष. पण कधीतरी ती छनीचं घाव टाकता टाकता मूर्ती तयार होते आणि मग मूर्तीची पूजा केली जाते. तर ती टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. ही फक्त म्हण नाही, ही ॲक्च्युली आहे. आणि काम करत राहावं. आता वारी गेलेले आहे तर एक तुकाराम महाराजांची छान ओवी आहे की दिले वारे हाती माप तोच आपला मायबाप. काम करताय सोडून द्या, काम चांगलं करा. जनतेकडं किंवा आपले जे यूट्यूब, मी जो स्टॉकला बोललेलो की यूट्यूबमध्ये जे काय जे क्रिएटर आहेत किंवा जे अगदी बघतात ते सोडून द्या. काम चांगल्या रीतीने करून लोक बघतात, तुम्हाला पैसे येणार, तुम्हाला सगळं येणार. आपल्या हातात काय, चांगलं काम करणं, ती तेवढं केलं पाहिजे. बाकी काय ना, आकडा तर फक्त आकडा असतो. आकडा डझंट मॅटर नाही.
की कशा पद्धतीनं आपण ग्रूमिंग होतोय ह्या दरम्यान ही महत्त्वाचं आहे. बरोबर आहे दादा खरंच दादांचं प्रत्येक गोष्ट जे विचार आहेत खूप सगळ्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. दादा तुम्ही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही आतापर्यंत सांगत आहात, तर मला प्रश्न एक विचारायचा आहे की दादा यूट्यूबनं तुम्हाला काय दिलं? यूट्यूबनं काय दिलं म्हणजे सगळंच दिलं. म्हणजे प्रसिद्धी दिली, पैसा दिला, जीवनसाथी दिली, अजून काय सांगू, सगळंच दिलं. म्हणजे आणि एक महत्त्वाचं सगळ्यात समाधान दिलं, जे आपल्याला आवडीचं काम करतो त्यावेळेस बरोबर आहे. रात्रीची झोप चांगली लागते आणि मी आनंदी आहे. मला आनंदी ठेवण्याचं काम यूट्यूबनं दिलं. यूट्यूब म्हणजे एक प्लॅटफॉर्म असा आहे की मला ज्या आवडीच्या गोष्टी आहे ते मी करतोय. कधीतरी मी असा विचार करतो जॉब केला असता, काय केला असता. माझ्याबरोबर भरपूर बरोबरचे मित्र काय म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या पदावर आहेत, तर ती त्यांची लाईफ बघतो ना त्यावेळेस वाटतं नाही, आवडीचं काम केलं पाहिजे, विचारपूर्वक केलं पाहिजे, रिग्रेट नाही झाला पाहिजे आयुष्यात. राईट. आणि भरपूर दिलं. मी म्हणेन जगण्याची नवी उमेद आणि आपण म्हणू एक जगण्याचं एक आनंद, जगण्याची आपण जी स्थिरता असते का नाही ती दिली यूट्यूबनं. खरंच आहे, आयुष्य माणसाला एकदाच मिळतं, ते कधी संपेल याची शाश्वती नसते. आज आपण आहे तर उद्या असेल का नाही हे माहिती नसतं आपल्याला. आणि दादानी जे सांगितलं ते खूपच अनमोल असं विचार आहे. दादा म्हणतात की जे आवडीचं क्षेत्र होतं त्यात त्यांनी करिअर करायचं ठरवलं, कारण त्याचं जे आवडीचं असतं त्याचा कंटाळा, ते काम करायचा कंटाळा कधीच येत नसतो. नाही आवडत दादानी स्वतः केलं. दादा अजून एक विचारायचं आहे की युट्यूब हे म्हणजे युट्यूबमध्ये आपल्याला प्रसिद्धी तुम्हाला जशी भेटली तसं प्रत्येकाच्या बाबतीत घडतं असं नाही, नाही. खूप बरोबर. स्ट्रगल आहे, संघर्ष 100% आहे. असं असताना तुम्ही आत्ताचे जे नवीन युट्यूबर आहेत आमच्यासारखे, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मी एवढा मेसेज देणं एवढा अजूनही मोठा नाही झालो किंवा काय नाही. महत्त्वाचं काय, एक वेगळं पण पाहिजे, कुणाची नक्कल नाही पाहिजे. आपण म्हणतो नक्कलला बी अक्कल लागते, पण बी ओरिजिनलिटी जे वेगळं पण असतं ना ते लोक बघतात. वेगळी मांडणी असेल, वेगळी भाषाशैली असतील, मी बघतो काय काय माझ्यागत बोलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तीच शैली, वेगळ्या पद्धतीनं बोला, वेगळ्या पद्धतीनं मांडणी करा. बरोबर आहे. महाराष्ट्र असं राज्य आहे, महाराष्ट्र असा प्रांत आहे, तिथं लोक प्रेम करतात पण गुणवत्तेलाच प्रेम करतात. आणि गुणवत्ता ही वेगळेपणाची पाहिजे. थोडं यूट्यूबर असताना जी गोष्ट कुणी मांडली नाही ती तुम्ही मांडा, तुम्हाला नक्की व्ह्यूज भेटणार. आणि व्ह्यूज नाही जरी भेटले का नाही, एक मानसिक समाधान असतं की चला आम्ही वेगळं मांडलेलं आहे, मी एक वेगळा विषय पोचवलेला आहे, त्यातून ती समाधान भेटतं. बाकी काय नाही, बाकी काम करत राहा, आपल्या आसपासच्या ज्या रिलेटेबल गोष्टी आहेत ती मांडत राहा. कोणी एकानं मांडलं म्हणून ते तुम्ही मांडू नका. तुमची जी शैली आहे का, आता मला काय जण तुम्ही सांगितलं मुलाखत वगैरे घेतो, तर माझा हा बोलणं ही माझी अशी वृत्ती आहे. मला खूप आवडतं वेगवेगळी लोकांशी चर्चा करणं, बोलणं. तर ती असं म्हणतो आपण बडाया मारणारा मी माणूस आहे, मला आवडतं बोलणं प्रत्येकाशी. मी कुठल्याही मुलाखत घेताना त्या व्यक्तीच्या प्रेमात पडून घेत असतो. तर ते तुमची वृत्ती आहे का, तुमचा तो पिंड आहे का, तरच करा. पिंड म्हणजे कसं, ती स्वभाव वैशिष्ट्य पाहिजे. अतिशय शांत मुलगा अतिशय, तर तो नाही आहे, ती मुलाखत घेणं नाही होणार, त्यानं वेगळ्या पद्धतीनं करावं. प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा आहे. फक्त ट्रॅकमध्ये जी जशी ट्रेन चालते ना, ती ट्रेन फक्त आपण म्हणू की कष्टानं जात असते आणि ती फोकस असली पाहिजे. मग काय नाही, मग होतं, जी स्थान आहे ती भेटतं. दादा तुमचे व्हिडिओ पण प्रत्येक जसं कंटेंट वेगळा असतो तरी बऱ्याचशा लोकांशी तुम्ही गप्पा मारले, जसं तुम्ही म्हणता की मग तुम्हाला बोलायला आवडतं लोकांशी. तर तसं करत असताना कधी एखाद्या मोठ्या व्यक्तीशी, जसं राजकारणात असं तुम्ही कुठलं क्षेत्र सोडलेलं नाही, पण अशा व्यक्तींशी बोलताना तुम्ही तयारी करता का किंवा दडपण येतं का बोलताना? 100% म्हणजे आजही दडपण येतं. कुठल्याही मुलाखत, अगदी इंटरव्ह्यू देताना बी दडपण येते. ती दडपण येतूनच आपल्याला काहीतरी आपण नवीन आपल्याला शोधत असतो. आता खूप मी राजकीय लोकांच्या मुलाखती घेतलीत, तर राजकीय म्हणजे एखादं मिनिस्टर असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा तर त्यांच्याबरोबर आपण मुलाखत घेतो ना, त्यावेळेस 2 मिनिटाचं दडपण असते. पण त्यावेळेस विचारवायच केला का नाही, आपण मुलाखत घेतोय, आपण मुलाखतकार आहात, तर तुम्ही ज्यावेळेस मुलाखत घेता त्यावेळेस त्या व्यक्तीच्या प्रेमात पडावं लागतं की अरे बापरे, एवढी चांगली व्यक्ती आपल्याला जाणाय भेटते, आपल्याला त्याच्यातील काय गुण दोष आपल्याला जाणाय भेटतात. त्यातून ते दडपण पहिल्या 2 मिनटं राहतं, पण त्याच्यानंतर ते दडपण राहत नाही. मग आता तुम्हाला सांगतो, ती एवढी सहजता आलेली आहे. म्हणजे कोण राजकीय मोठा एखादा व्यक्ती असेल, IAS अधिकारी असेल किंवा साधा शेतकरी, ती मी प्रत्येकाबरोबर तसाच असतो. आणि ती सहजता करून येते.
असं आणि दादा त्यात तुमची आवड पण आहे, दोन्ही पण गोष्टी आहेत सहसाध्य, त्यामुळे ते सगळं होते. आणि दादा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असता त्यावेळी तुम्ही मॅडमच्या कसं तुम्ही कनेक्ट कराल, तुमच्या मॅडम आहे त्यांचा कसा तुम्हाला ती होत असते? आत्ता म्हणजे एका ठिकाणी जॉबला आहे आणि ती इंटरनॅशनल प्लेअर आहे कुस्तीतील. आणि शिवछत्रपती अवॉर्डही तिला भेटलेला आहे. तर त्याच्याकडून मी काय काय गोष्टी शिकतो. शेवटी एक खेळाडू एक एवढ्या लेवलला जातो ना, तर त्याचाही तो संघर्ष असतो, त्याच्यावर त्याचं डेडिकेशन असतं. म्हणजे मला लय जण म्हणायचे लग्न ज्यावेळेस झालं त्यावेळेस, तुम्हीही महत्वाकांक्षी लोक आहेत दोन्हीही. दोन महत्वाकांक्षी लोक एकत्र राहणं अवघड असतं. पण तिनं थोडी तिची महत्वाकांक्षा कमी केली आणि माझ्या महत्वाकांक्षाकडे लक्ष दिलं. तू कर, मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि तिचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ती नवीन लग्न करून आली, एवढी प्लेअर होती एक सगळ्या गोष्टी, तर तिनं हे क्षेत्र जाणून घेतलं. म्हणजे ती ज्यावेळेस मी बैलगाड्या कव्हर करायचो, ती बोर व्हायची, ती म्हणायची मी येते, मग ती यायला लागली आणि स्वतः कॅमेरा तिनं काय काय गोष्टी केल्यात. तर म्हणजे कसं असतं, जीवनसाथी म्हणून मी नेहमी म्हणतो की आपल्या पार्टनरचं काम त्या पार्टनरला माहिती हवं आहे, तर तुमची लाईफ सुखी होते. कारण ते काम तुच्छतेचं तो मानत नाही. म्हणजे कुठलंही जर एखादं तुम्ही जॉब करत असाल, काय काम करताय, तर एकदा पुरुषाला तुमच्या जीवनसाथीला दाखवाय नाही, किंवा अगदी अपोजिट एक पुरुष काम करतोय तर स्त्रीला ते दाखवाय नाही कशा पद्धतीनं काम चालतं, तर त्यातून ते म्हणजे काय काम करतोय अशी भावना येत नाही की हा हे काम ही तेवढ्याच म्हणजे ताकदीचं आहे, तेवढ्या कष्टाचं आहे. ही जाणलं तर आपलं जीवन सुखकर होतं. मोठं तिचे साथ असते आणि ती देत राहते. फक्त तीच तक्रार असते महिलांची, तुम्ही महिला आहे की वेळ भेटत नाही, वेळ दिला जात नाही, सारखं काम करतो. कितीतरी अशा गोष्टी असतात की कोणाचे वाढदिवस, कोणाचे काय, त्यांना मुकलं जातं. पण ठीक आहे, मुकलं जातं, त्या निमित्तानं तिची दिलगिरी व्यक्त नेहमी करत असतो. पण आपल्याला काहीतरी मिळवायचे आणि काहीतरी गमावं लागतं. मिळवायचं म्हणजे आपल्याला आर्थिक स्वरूपात किंवा प्रसिद्धी स्वरूपात नाही, तो विषय मांडणं आणि ते पोचवणं हीच आपली मिळकत आहे. आणि ज्यावेळेस तुमच्यासारखे लोक येतात, नाव असतात, कमेंट्स करतात, ती खरं आपलं प्रेम आहे आणि त्यातूनच आपण समृद्ध होत असतो असं म्हणेन. दादाने आता जे सांगितलं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे यशाच्या मागे एका स्त्रीचा असतो, तसंच दादांच्या आयुष्यामध्ये त्यांची अर्धांगिनी आहे, त्यांची त्यांना खूप साथ लाभलेली आहे. हे आता दादाने आता नुकतंच सांगितलं. खरंच आहे हे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणाची तरी साथ असेल तरच माणसाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. दादा तुम्ही आता शेवटच्या काही प्रश्नांच्याकडे येऊया. तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ घेता तर तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात, प्रत्येक क्षेत्र कव्हर करता, त्यावेळी ज्यावेळी तुम्ही जाता आणि तुम्ही तिथं पोहोचणार आहात किंवा तुम्हाला कोणी बघितलं तर अनेक जण तुमच्यापाशी येत असतील. याच्याबद्दलचा एखादा अनुभव मला सांगा. खूप आहे. मी तुम्हाला सांगतो, मी कधी कधी मुळशी सासरवाडे आहे माझे, पिरंगुट, आणि सगळे आमचे जे तिकडचे कुटुंबीय आहे ते सगळं राहतं वारजेत. तर कधी कधी काय होतं, मी जाताना मला पाठीमागाचा किस्सा झालेला तुम्हाला सांगतो. मी जात होतो इकडं, कार ड्रायव्हिंग करत होतो, समोरून असा 4-5 स्कॉर्पिओ गेल्या आणि अशा आडव्या लागल्या. मला भीती वाटायला की माझ्याकडून काय झालं का. त्यांनी आडव्या लावल्या हायवेला एकदम आणि म्हणले एकदम म्हणजे एकदम मी भिलो, ही काय प्रकार. एकदम आल्या की कोपऱ्यात आता मला बी वाटलं काय घटना झाली का, म्हणून कोपऱ्यात गेलो तर ते सबस्क्रायबर भेटले मला, म्हणजे फोटो काढायचे तुमच्यावर. अरे म्हणले इथं कुठे फोटो. पण अशा गोष्टी आहेत. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी गेलो का नाही, समजा अगदी तुम्हाला परवा दिवशीच उदाहरण सांगतो. आपले भंगार वेचणारे आले आणि एक असे काय तुटलेल्या वस्तू होते. मिसेस घ्यायला गेलो, मी बाहेर आलो, हो म्हणले सँडी यांना, त्यांनी फोटो काढले. तर मला ती लय भारी वाटते की साध्या लोकांबरोबर काम, साध्या लोकांपर्यंत काम पोचलेलं आहे. अगदी आत्ता एक उदाहरण सांगतो की लहान मुलं युडुडीशी, आणि तुम्हाला एक किस्सा आवर्जून सांगतो. मला ती खरं एवढं भारी, मी म्हटलं कधीतरी हा किस्सा सांगेन. बरोबर झालं तुम्ही प्रश्न विचारला. एका ठिकाणी शूट करत होतो आणि ट्रॅव्हलिंग करत होतो आणि आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. त्या गावात लाईट नव्हती, काय नव्हती, आणि म्हातारी 2-3 माणसं बसलेली होती. पूर्ण अंधार होता, माझा चेहरा बी माहीत नव्हता. आणि मी जसा बोललो तसं त्यांनी म्हणले, तुमचा आवाज, तुम्ही सँडी आणि यादव का. फक्त त्यांनी आवाजानं मला ओळखलं, लाईट नव्हती, काहीच नव्हतं, त्यांनी मला आवाजानं ओळखलं. तर मी एवढं आश्चर्य झालो. म्हणले आम्ही तुमचा व्हिडिओ नुसतं ऐकण्यावरून लक्षात येतं. एक अंध मुलगा आहे, तो फक्त आवाजानं मला एक कॉल करतो की हां तुमचा आवाज ऐकला की मला लक्षात येतं.
तर असे म्हणजे जे काय काय फॅन्स आहेत, अशी प्रेम करणारे लोक आहेत, त्यातूनच आपण समृद्ध होत असतो आणि त्यातून नवीन काम करण्याची ऊर्जा भेटत असते. आणि ही जे जबाबदारीचं काम आहे आणि कधी चुकतं, कधी बरोबर, काही काहींच्या मुलाखती घेतल्या जातात, काही काहींच्या नाही, पण असतं म्हणजे ते आपण म्हणू ECG मशीन असते, वर खाली वर खाली, असं मी प्रत्येक दिवशी अनुभवतो. कधी वर, कधी खाली, कधी टीकाही होती, पण ठीक आहे, टीकेला जास्त सिरियस घेतं नसतो. टीकेला जो टिकतो तोच आयुष्यात टिकतो असं म्हटलं जातं ना. खरंच दादा म्हणते तर दादांनी जे अनुभव सांगितले तेच त्यांचं यश आहे. काय पाहिजे असतं एखाद्या माणसाला यश म्हणजे काय? दादांच्याकडूनच आपल्याला समजतं खऱ्या अर्थाने यशस्वी म्हटलं जाते एखाद्याला तर ते अशा पद्धतीनं दादांचं यश आहे. दादा मला हे विचारायचं आहे शेवटी की तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणताय की मी म्हणजे छोटा आहे किंवा मी एवढा मोठा नाही झाला. खरं तर तुमच्याबरोबर बोलताना वाटतं की खरंच असं म्हणजे तुमची मुलाखत आम्ही घ्यायला आलो इतकं भारी वाटतंय की एवढं म्हणजे साधेपणा, एवढं स्पष्टपणे बोलणं, एवढं सहकार्य करणं, एवढे जास्त सबस्क्रायबर असल्यानंतर कधी कधी असं वाटतं की खरंच ते आपल्याबरोबर बोलतील का, खरंच ते आपल्याला इंटरव्ह्यू देतील, हा प्रश्न आमच्या मनामध्ये होता. पण तुमचं बोलणं, निगर्वीपणा, तुम्ही प्रत्येकामध्ये सहज मिक्स होऊन जाता. हीच ताकद आहे. म्हणून तुम्हाला सांगतो काय, आपण जे केलंय का नाही, ही सगळं अगोदर करून बसलेत लोक. मग आपण कशाचा गर्व आणि कशाचा मिमीपणा. मी सगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, यशस्वी लोकांच्या, तर तो साधेपणा आपल्यात आलाच पाहिजे, मातीशी कनेक्ट असलंच पाहिजे. कोणीतरी काहीतरी उगाच मी लय कोण मी कोण असं नाही हो. खूप जगात चांगली चांगली लोक आहेत आणि चांगुलपणा त्यातून घ्यायचा असतो, साध्या पद्धतीनं राहायचं असतं. शेवटी तुम्ही माझ्याशी एवढ्या आत्मीयतेनं बोलताय किंवा मला भेटायला, तर मी उगाच सांगणं, ॲटिट्यूड दाखवणं ही चांगलं नाही. आणि तो ॲटिट्यूड वगैरे आहे का नाही, तोच माणसाला म्हणजे आपण म्हणू खाली आणत असतो. मला एकानं सांगितलेलं, मी खूप असे काय काय पुस्तकं वाचत होतो की सबसे बडा रोगच आहे तो, की कसं आहे माहिती आहे का, की मी कोणतरी आहे, ह्यो सगळ्यात मोठा रोग आहे. सगळ्यात आयुष्यात तुम्हाला सांगतो सगळ्यात वाईट गोष्ट कुठली आहे माहिती आहे का, तुम्ही कधीही लक्षात ठेवा आणि हे वाक्य आवर्जून मी बघणाऱ्या प्रेक्षकांनाही सांगतो, सगळ्यात वाईट गोष्ट, सगळ्यात मोठा अपराध काय माहिती आहे का, दुसऱ्याला कमी समजणं. तो सगळ्यात मोठा अपराधच आहे. कुठल्याच व्यक्तीला कधीच कमजोर समजू नका, कमी समजू नका. तो प्रत्येक माणूस तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. हा ॲटिट्यूड घेऊन, हे एवढं दार तुम्ही घेऊन जर प्रत्येक माणसाकडे गेला आणि दार खुलं केलं ना, तर भरपूर भेटतं. तर ती गोष्ट आहे. जगातला सगळ्यात मोठा क्राईम आहे दुसऱ्याला कमी समजणं, आणि ती मला वाटतं माझ्याकडं तो क्राईम न व्हावा. खरंच दादा तुमच्यावर सुरुवातीपासून जे बोललोय ते बोलल्यापासून असं वाटतंय की थांबूच नाही, कारण तुमच्याकडून जेवढं माहिती मिळते असं वाटतं अजून काय सांगतील, अजून काय सांगतील. इतक्या खूप प्रेरणा देणाऱ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि तुम्ही खऱ्या अर्थानं जे नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान आहात. तर दादा मला सांगा की तुम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये बऱ्याचशा तुम्ही गोष्टी कव्हर करत असता, शर्यती असू देत, मुलाखती असू देत, तर तुम्हाला त्या क्षेत्राविषयी, शर्यतीविषयी काय वाटतं? बैलगाडी क्षेत्र मी सांगतोय ना, लहानपणापासून माझ्यावर असे संस्कार झालेत. मी एक गाणं रिलीज केलेलं नाही का, आमची साधं तुमची दादा बैलगाड्याचा नादा, तर माझं त्यातलं एक वाक्य आहे बघा, ज्या गावात बैल पळतो ना त्या गावचा हिरो एकच, तो पळणारा बैल. लहानपणापासून तुम्ही लहानपणी म्हणतो का नाही असं, तर लहानपणी मी 6वी 7वीत असताना बाजा सुंदर बघितलेत, पळताना बघितलेत. तर त्यावेळेस ते जाकीनला महत्त्व प्राप्त व्हायचं, जाकीन ठरवायचे कशा पद्धतीनं. तर मला लहानपणी वाटायचं की नाही याला आपण जाकी बनावं. तिथून सगळ्या गोष्टी मी शिकत आलो. म्हणून पहिला विषय मांडायचा ज्यावेळेस मीडियात विचार केला म्हणून बैलगाड्यात आला, कारण मी ही जगलोय, ही बघितलंय, हे सगळं जीवन माझ्या आसपास घडलेलं आहे. माझ्या लहानपणाचे हिरो कोण आहेत, तर माझे जी बैलं बघितलेले आहेत का नाही पळणारी, ती माझी हिरो आहेत. बाजा सुंदर, पिस्तूल, अगदी अलीकडची सगळी बैलं हिरो आहेत. त्यामुळं मला लय जण म्हणते आवडीचा बैल मी कसं सांगू, मी साधारणपणे 6वीत असताना 6वी 7वीत असताना मी गाड्या बघायला सुरुवात केलं आहे. मधल्या काळात मीडिया नव्हता, मला नेहमी वाटायचं 6वी 7वीत काहीतरी ही रेकॉर्ड करून ठेवावं, काहीतरी ह्याचं कॅलेंडर काढावं असं त्यावेळेस वाटायचं. त्यावेळेस एवढं माहीत नव्हतं. जर मीडिया वगैरे त्यावेळेस असतं तर ती नक्की मांडण्याचा मी विचार केला असता. पण लहानपणापासून बैलगाड्याचं संस्कार आहेत,
लहानपणापासून बैल प्राणी आवडतो. तुम्ही बघितलं असाल आता कन्या ती हंबा म्हणत नाही, ती डायरेक्ट बैलच म्हणते. तर ते कुठंतरी आपलं म्हणू की आपलं कल्चरमध्ये आहे बैल. आणि मला वाटतं की मी पाठीमाग ती एक कविता बी एकाड मला सेंड केलेली की बैल कोण असतो, बैल म्हणजे 2 पिढीचा वारसा असतो, बैल म्हणजे तुमचा भाव असतो, बैल म्हणजे तुम्ही ज्याच्याजवळ भावना व्यक्त करू शकता त्यावेळेस तुमच्या कामी येणारा बैलच असतो. तुम्हाला प्रसिद्धी देणारा बैल असतो, तुम्हाला आनंद करणारा बैल असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्यावेळेस कोणीही नसतं जगात त्यावेळेस तुमच्या पाठीमागं बैल असतो, अशी कविता होते. आणि खरंच ते म्हणजे जवळचा प्राणी बैल आहे आणि मला आवडतं. ॲक्च्युली माझं हे आवडीचं क्षेत्र आहे. आणि ह्यानं काय दिलं तर प्रसिद्धी दिली, जीवाभावाची माणसं दिली, ओळख दिली, ह्याच्या पलीकडे काय असतं. आणि सगळ्याच गोष्टी दिल्या बैलगाडीनं. खरंच दादांनी आता बैलगाडा शर्यतीचं किंवा ते क्षेत्र कव्हर करणारे अनेक जण आता येत आहेत, पण दादांनी सांगितल्याप्रमाणे जे दादा सांगत आहे त्यांच्या हृदयातला विषय आहे, त्यामुळे ते इतका सुंदर पद्धतीनं मांडताना आपल्याला दिसतात. कारण त्यांचं मनच त्यांनी सांगितलं त्याच्यात गुंतले आणि ते त्यामुळं ते एवढ्या प्रभावीपणे मांडू शकतात. दादा, अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता मुलाखती बऱ्याच जणांच्या घेता, मग कधी काही असं झालंय का किंवा निगेटिव्ह आले किंवा तुम्हाला तुम्ही सांगितलंय त्यांना पण त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला? भरपूर अशा मुलाखती होतात. म्हणजे असं नाही की मी गेलो चला मुलाखत घ्या असं नाही. काय अशा मुलाखती आहेत की कुणालाच दिले नाहीत आणि कुणालाच दिले नाहीत तर त्यावेळेस माझं चॅलेंज असतं की तीच मुलाखत घ्यायची. अशा भरपूर मुलाखती आहेत, बघा तुम्ही यूट्यूबला. तर मग त्यांना ती कन्व्हिन्स करणं, घरी जाणं, त्याच्यानंतर त्यांना भेटणं. आणि लोकांना काय असं असतं की नाही माझं पर्सनल गोष्टी बोलायचं नाहीत, पर्सनल विषय मांडायचे नाहीत. मग त्यांना त्या गोष्टी सांगणं की नाही तुम्हाला त्या गोष्टी मांडू नका, तो मुलाखतीचा जो काय भाग आहे त्यांच्याशी डिस्कस करणं, अभ्यास करून जाणं. त्यातून असं झालेलं आहे. ते एक मुलाखत, एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहेत, बरेचशा नाव मोठं आहे, नाव घेत नाही कारण काय गोष्टी नाहीत. तर काय झालं, त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही भेटाय. ते म्हणले नाही मुलाखतच देत नाही. मला आई दाखवायची ना, माझ्या लाईफमध्ये मी आई कोणाला दाखवली नाही. आणि मला नाही म्हणजे माझ्या खूप असं मोठे काय गोष्टी चालू असतात, नको. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की असं आहे तसं आहे, एकदा तुम्ही बघा करून, कॉन्ट्रोवर्शियल नाही होणार, काय गोष्टी माझ्या पद्धतीनं मांडणार. तो माणूस तयार झाला. त्याच्यानंतर ती मुलाखत घेतली आणि खूप पॉप्युलर झाली. आणि त्यानंतर ते मित्रच झालेत माझे. ते म्हणतात तुमचं वेगळी मांडणं आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं मीडिया पाहता. म्हणजे तो पॉझिटिव्हनेस आहे का नाही, जर आपण व्हिडिओतनं दाखवला किंवा आपण स्वतः ती पॉझिटिव्ह असलं का नाही की माणसं नकाराचं बी होकार करण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे. असं आहे. तर मी काय गोष्टी नकार बी भेटलेला आहे, पण ठीक आहे, ओके. समजा तुम्हाला तुमच्या पर्सनल गोष्टी नाहीच मांडायच्या, ठीक आहे, तोही आदर ठेवला पाहिजे. पण मी असं म्हणतो ठीक आहे मुलाखत वगैरे जाऊ द्या, आपण नातेत मैत्र आहे माझे. असे काही मित्र आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील, मुलाखत नाही दिली पण चांगले मित्र आहेत. बरोबर आहे. खरंच दादांनी सांगितलं की आपण 0 सबस्क्रायबर ते 1 मिलियनचा सबस्क्रायबरचा टप्पा दादांनी यशस्वीरित्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं आवडीचं क्षेत्र असल्यामुळे त्यांनी पूर्ण केला. पण हे करत असताना त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या आयुष्यातली सांगितली जी प्रेरणा देऊन जाते नव्या यूट्यूबरला. त्यांनी स्वतःचा संघर्ष सांगितला, कुटुंबाचा पाठिंबा सांगितला, त्यांचं आवडीचं क्षेत्र सांगितलं आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी प्रेक्षकांच्या पुढे मांडल्या. आणि खरंच या प्रत्येक गोष्टीकडून खूप सारं शिकण्यासारखं आहे. दादांशी बोलायला लागलं तर वाटतं की बोलतच राहावं, पण वेळेअभावी मला इथंच थांबावं वाटते. तर मी दादांचं खूप धन्यवाद मानते की त्यांनी आमच्यासारख्या युट्यूबरचा म्हणजे मान राखला. कारण आम्हाला वाटतच नव्हतं दादा आम्हाला मुलाखत देतील का नाही, हे संभ्रम होता. पण दादांनी इतक्या सुंदरतेने आमच्याशी बोललं, त्यांचा स्वभाव, नम्रता, ह्या प्रत्येक गोष्टी दादा तुमच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही एवढ्या लांबला मुलाखत घ्यायला, पावसाळ्याचे दिवस असतात आणि आम्ही साताऱ्यात एका ठिकाणी मुलाखत घेतोय. सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं कराडमधून येणं लांबून, तर तुमच्याकडे बघितलं की मला माझे जुने दिवस आठवले की काय असतं शेवटी काय कुणीतरी पाठिंबा देत असतो. मला सुद्धा काय लोकांनी असाच पाठिंबा दिला आहे. तर माझ्याकडून जे होतं ते मी नेहमी प्रत्येकाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला ती संधी पाहिजे असते की आपण काहीतरी वेगळं करावं, वेगळं द्यावं, बोलावं. ती माझ्याकडून नेहमीच पाठिंबा प्रत्येकाला मला जेवढं शक्य आहे तेवढं मी देत राहणार. तुम्ही आला त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो की माझी मुलाखत तुम्हाला घ्यावी वाटली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन.
दादा खरंच आम्हाला पण खूप छान वाटलं आणि दादांना त्यांच्या पुढच्या यशासाठी आता त्यांनी हा टप्पा पूर्ण केलेलाच आहे, पण त्यांचं आणखी काही भविष्याची स्वप्न असतील त्यासाठी दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. आणि आम्हालाही खूप आनंद वाटतोय आणि तुम्ही ही मुलाखत दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानते. चालेल, थँक्यू. थँक्यू. तुम्हालाही आणि तुमच्या चॅनललाही शुभेच्छा. चांगलं तुम्ही कंटेंट मांडत राहा, मांडताय आणि जसं मिलियन झाले माझे सबस्क्रायबर तसे तुमचे हो अशी आपण प्रार्थना करू. खरंच धन्यवाद. थँक्यू.